नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीच्या इंग्रजी विषयातील 3.10 फन विथ लेटर्स हा घटक बघणार आहोत. फन म्हणजे मजा, लेटर्स म्हणजे अक्षरासोबत काय करायचं, आपल्याला मजा घ्यायची. बघा आता, फाइंड आउट द फॉलोइंग वर्ड्स. फाइंड म्हणजे शोधणे. कुठं शोधायचे? खालचे शब्द फ्रॉम द ग्रीड अँड एनसर्कल देम. खालच्या या ग्रीडमध्ये म्हणजे आडव्या उभ्या अक्षरांमध्ये आपल्याला शब्द शोधायचे. कोणते शब्द शोधायचे तर चला बघूयात. बघा, याला थोडं मोठं पहा. वर पहिला शब्द पहा, MAN, मॅन. म्हणा मॅन. आता मॅन शब्द शोधायचा. पहा, MAN, मॅन सापडला. दुसरा शब्द त्यांनी दिलेला आहे यस. यस, बघा यश त्यांनीच दिलेला आहे. तिसरा शब्द आहे सॉरी. बघा, पहिल्याच ओळीत तुम्हाला उभा शब्द भेटेल. पहा, सॉरी. वाचा, सॉरी. त्यानंतरचा शब्द आहे टॅप. काय आहे? टॅप. आता टॅप शब्द तुम्हाला 3 नंबरच्या ओळीत सापडेल. बघा, हे पहा, उभा, TAP, टॅप. त्यानंतरचा शब्द आहे यू. काय आहे? यू. यू तुम्हाला सर्वात खाली भेटेल. बघा, डावीकडं यू, YOU, यू. नंतर आहे टेबल. टेबल बघा, उजव्या बाजूला आहे TABLE, टेबल. म्हणा टेबल. तर अशा पद्धतीने हे शब्द तुम्ही गिरवायचे. आता पहा, त्यानंतर 3.10 मध्ये दुसरा भाग काय आहे? लुक अँड से. ऐका आणि फक्त ऐकायचं आणि म्हणायचं. बघा, वन. वन म्हणजे एक. मेनी. मेनी म्हणजे जास्त. एक वचन आणि अनेक वचन. बघा, पहिला शब्द स्टार. वाचा, स्टार. आता स्टारचा अनेक वचन मेनी का आहे? स्टार्स. म्हणा स्टार्स. बघा, 2 नंबरचा शब्द पहा, क्लाउड. क्लाउड म्हणजे ढग. क्लाउड्स म्हणजे अनेक ढग. ॲनिमल. वाचला, ॲनिमल्स. मी वाचल्यानंतर जेव्हा मी थांबतो तेव्हा तुम्ही तो शब्द माझ्यासोबत म्हणायचा आहे. ॲनिमल म्हणजे एक प्राणी आणि ॲनिमल्स म्हणजे अनेक प्राणी. आता खालचा बघा, ट्री. ट्रीज. वाचलं? ट्री म्हणजे एक झाड आणि ट्रीज म्हणजे अनेक झाडं. शेवटचा फ्लावर. फ्लावर्स. वाचला? बघा, फ्लावर म्हणजे एक फूल आणि फ्लावर्स म्हणजे अनेक फुलं. चला आता उजव्या बाजूचे समजून घेऊयात. फ्रेंड. फ्रेंड्स. वाचलं? फ्रेंड म्हणजे एक मित्र आणि फ्रेंड्स म्हणजे अनेक मित्र. स्पॅरो. पुन्हा एकदा म्हणा, स्पॅरो. स्पॅरोज. बघा, स्पॅरो म्हणजे एक चिमणी आणि स्पॅरोज म्हणजे चिमण्या. त्याच्या खालचा क्रो. क्रोज. क्रो म्हणजे कावळा. क्रोज म्हणजे कावळे. पिक्चर. पिक्चर्स. पिक्चर म्हणजे एक चित्र आणि पिक्चर्स म्हणजे अनेक चित्र. खाली बघा, टायगर. टायगर्स. टायगर म्हणजे एक वाघ आणि टायगर्स म्हणजे अनेक वाघ. अशा पद्धतीने आपण 3.10 मधले दोनही उपघटक संपवलेले आहेत. धन्यवाद.